नमस्कार मंडळी, मी अर्चनाच किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते। आज आपण जगातील अतिशय सोपा आणि कुणीही बनवू शकेल इतका सोपा असा रव्याचे पळी पापड पाहतोय। तर विशेष म्हणजे या पापडांमध्ये आपण सोडा किंवा पापडखार काहीही वापरणार नाही आहोत, पण तरी पण तुम्ही पापड पाहू शकता अतिशय दुप्पट फुलतोय आणि अगदी खुसखुशीत होतो हा पापड। आणि करण्याची जी कृती आहे ती अतिशय सोपी आहे, खूप झटपट तयार होते आणि विशेष फार यासाठी काहीही साहित्य लागत नाही। तर रव्याचे पापड बनवण्यासाठी इथे मी 1 ग्लास रवा घेतलेला आहे। आता इथे मी जाड रवा वापरलेला आहे, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही या ठिकाणी बारीक रव्याचा देखील वापर करू शकता। रवा जो आहे तो एका भांड्याने मोजून घ्यायचा आहे, कारण आपल्याला पाणी पुढे त्याचप्रमाणे वापरायचं आहे। तर इथे 1 ग्लास रवा मी घेतला होता, त्याच ग्लासाने 7 ग्लास पाणी मी एका भांड्यामध्ये काढून घेतले। तर एक मोठं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आता आपल्याला 7 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पाण्याला छान एक उकळी येईपर्यंत वाट बघायची आहे। तर तुम्ही रवा एका भांड्याने मोजून घ्या आणि त्याप्रमाणे पाण्याचं प्रमाण इथे तुम्ही 7 भांडं पाणी घेऊ शकता। पाण्याला हलकी अशी उकळी यायला सुरुवात झाली। आता यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे, तर मी इथे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। त्यानंतर अर्धा चमचा तीळ टाकायचा आहे, ऑप्शनल आहे, नसेल वापरायचं नाही वापरलं तरी चालेल। त्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकते। आता जर तुम्हाला हे पापड थोडेसे तिखट हवे असेल तर याच वेळेस यात तुम्ही चिली फ्लेक्स देखील ॲड करू शकता। मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता एक उकळी येईपर्यंत वाट बघायची आहे। तर एक उकळी आलेली आहे, आता यामध्ये मी रवा टाकून घेते। तर एका हाताने आपल्याला रवा सोडत जायचा आहे आणि एका हाताने मिश्रण जे आहे ते छान असं मिक्स करत राहायचं आहे, कारण रव्याच्या गुठळ्या लगेच होतात, त्यामुळे आपल्याला या पद्धतीने थोडंसं रवा टाकायचा आहे आणि एका हाताने हे मिक्स करत राहायचं आहे। तर रवा सर्व टाकून घेतलेला आहे। आता छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक 5 मिनिटातच रवा जे आहे ते पाणी शोषून घेईल, कारण उकळत्या पाण्यामध्ये आपण रवा टाकल्यामुळे रवा लगेचच पाणी शोषून घेतो आणि घट्ट होतो। तर 5च मिनिटं लागलेली आहेत। 5 मिनिटामध्ये मी हाय फ्लेमवर 5 मिनिटात रव्याने छान पाणी शोषून घेतलेलं आहे, पण अजून वाट बघायची, अजून आपल्याला रवा छान शिजवून घ्यायचा आहे, अजून थोडंसं घट्ट होईपर्यंत वाट पाहूयात। तर रवा अगदी पटकन शिजतो, त्यामुळे जास्त काही वेळ लागत नाही। 10 मिनिटांमध्ये छान हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे पळी पापडांसाठीचं। आता चला मग पापड टाकून घेऊयात। तर इथे मी एक पॉलिथिन अंथरलेला आहे, त्याला तेल काहीही लावण्याची आवश्यकता नाही आहे। अतिशय मस्त सहज हे पापड घातले जातात आणि सुकल्यावर ते सहजच निघले पण जातात, त्यामुळे तेल वगैरे लावण्याची आवश्यकता नाही आहे। या पद्धतीने मी पळी पापड्या टाकून घेते। खूप सोप्या आहेत आणि खूप झटपट तयार होतात, फार वेळ लागत नाही या पापड्या होण्यासाठी आणि सुकण्यासाठी पण या पापड्या ज्या आहेत त्या खूप कमी वेळ घेतात। तुम्ही घरात पण 2 दिवस याला फॅन खाली सुकवू शकता, पण जर का जास्त दिवस तुम्हाला हे पापड टिकवायचं असतील तर याला 100% ऊन दाखवावं लागतं, त्यामुळे याला मी 2 दिवस छान कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेला आहे। तर इथं मी छान असं वाळवून घेतलेलं आहे। रवा पण छान शिजला असल्यामुळे पापडाला कुठेही चिरा पडलेल्या नाही आहेत, अतिशय छान पापड निघलेला आहे आणि अगदी ट्रान्सपरंट झालेला आहे। आता आपण हे पापड तळून पाहूयात। तर इथं तळताना तुम्ही पाहूच शकता पापड जो आहे तो अतिशय छान दुपटीने फुलतोय। वरण भातासोबत पापड खाऊ शकता असा पण तो इतका खुसखुशीत लागतो, इतका मस्त लागतो। तर पाहिलं किती सोप्या पद्धतीने आपण पापड खार किंवा सोडा न वापरता अतिशय सोप्या पद्धतीने मस्त असे हे रव्याचे पळी पापड पाहिलेले आहेत। फक्त प्रमाण लक्षात ठेवायचे, ज्या भांड्याने रवा मोजून घेता त्याच भांड्याने 7 भांडं पाणी आपल्याला घ्यायचं आहे। प्रमाण अगदी योग्य असेल तर पापड अतिशय अचूक होतील, अजिबात चुकणार नाही। तर तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।